नमस्कार फ्रेंड्स. आपण भाषा विज्ञान हा घटक अभ्यासत होतो. या घटकातील आपण उपघटक 2 अर्थपरिवर्तन हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. मुंबई युनिव्हर्सिटीच्या एम ए मराठीमधील सेमिस्टर 1 मधील भाषा विज्ञान हा विषय आज आपण अभ्यास करत आहोत, घटक अभ्यासत आहोत. या घटकातील या विषयातील घटक 2 उपघटक आहे अर्थपरिवर्तन हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर अर्थपरिवर्तन म्हणजे काय? अर्थपरिवर्तनची संकल्पना काय? शब्द, अर्थ, संकल्पना, व्याख्या, निर्मिती ह्या घटकामध्ये आलेल्या अर्थपरिवर्तन संदर्भात माहिती आज आपण अभ्यासूया. प्रास्ताविका आणि अर्थाची संकल्पना. शब्द आणि अर्थ यांचा संबंध अतूट आहे. कसा आहे? शब्द आणि अर्थ. शब्द आहेत तर अर्थ आहे. शब्दांवरून अर्थ निर्मिती होते. तर याचा संबंध अतूट आहे. काळाच्या ओघात काही शब्दांचे अर्थ बदलतात तर काही शब्द लोप होतात. काय होतं की काळाच्या ओघामध्ये शब्दांचे अर्थ बदलत असतात तर काही शब्द लोप होतात. अर्थ म्हणजे काय? अर्थ हा भाषेचा आत्मा मानला जातो. शब्द उच्चारताच मनात जी प्रतिमा तयार होते त्याला अर्थ म्हणतात. अर्थ म्हणजे काय? अर्थ हा भाषेचा आत्मा मानला जातो. शब्द उच्चारताच आपल्या मनात जी प्रतिमा होते, त्या शब्दाच्या अर्थासाठी जी प्रतिमा तयार होते आपल्या मनात, त्यालाच आपण अर्थ असं म्हणू शकतो. त्या प्रतिमा तयार होते, त्या प्रतिमेला अर्थ असं म्हणू शकतो. जसं की मी म्हटलं की हत्ती म्हटल्यानंतर हत्तीची प्रतिमा तयार होते. मग तुम्हाला त्या हत्तीचा अर्थ कळतो की हत्ती एक अवाढव्य प्राणी आहे. आरसा म्हटलं की आरशाची प्रतिमा होते आणि जो अर्थ आपल्याला कळतो त्याला अर्थ असं म्हणतात. अर्थ निर्मितीच्या 3 शक्ती आहेत. अभिधा, शब्दाचा मुख्य आणि सरळ अर्थ. वाच्यार्थ. 3 निर्मिती कशा आहेत? अर्थ निर्मितीच्या 3 शक्त्या कोणत्या आहेत? तर अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा म्हणजे काय? शब्दाचा मुख्य व सरळ अर्थ. वाच्यार्थ. लक्षणा, मुख्य अर्थाचा बोध होत नसल्यास घेतला जाणारा गौण अर्थ. लक्षार्थ, ज्यावेळी मुख्य अर्थाचा बोध होत नाही त्यावेळी आपण गौण अर्थ घेतो, त्यालाच लक्षार्थ म्हणतात. लक्षणा अर्थात म्हणतात. व्यंजना, वाच्यार्थ आणि लक्षार्थापेक्षा वेगळा ध्वनित होणारा अर्थ. व्यंग्यार्थ. हा कसा? व्यंजनामध्ये काय तर वाच्यार्थ आणि लक्षार्थापेक्षा वेगळा ध्वनित होणारा जो अर्थ आपल्याला सापडतो तो अर्थ म्हणजे व्यंग्यार्थ होय. अर्थाचे प्रकार. शब्दांच्या अर्थाचे मुख्य 7 प्रकार मानले जातात. निर्देशपर, सांकल्पनिक अर्थ, शब्दाचा मूळ किंवा शब्दकोशातील अर्थ. उदाहरणार्थ आई म्हणजे जन्मदात्री, हा शब्दाचा मूळ अर्थ शब्दकोशातील. गुणव्यंजक अर्थ, शब्दाच्या मूळ अर्थासोबत जोडलेले गुण आणि संस्कार. उदाहरणार्थ गाढव म्हणजे मूर्खपणा. शैलीगत अर्थ, बोलणाऱ्याच्या शब्दनिवडीवरून व्यक्त होणारा अर्थ. उदाहरणार्थ अभिमानाऐवजी घमेंड वापरणे, हा काय शैलीगत अर्थ आहे. भावपर अर्थ, बोलण्याच्या लहेजा व टोनवरून व्यक्त होणारा अर्थ. उदाहरणार्थ उपरोधाने शहाणा म्हणे. परावर्तित अर्थ, ऐकणाऱ्याने वेगळाच अर्थ काढणे. उदाहरणार्थ अपरोक्ष या शब्दाचा चुकीचा अर्थ घेणे. 6वा सहचार्यपर अर्थ, जे शब्द नेहमी सोबत येतात. उदाहरणार्थ भरघोस पीक, ठळक बातम्या. 7वा विषयार्थ, शब्दांच्या रचनेमुळे किंवा क्रमामुळे प्राप्त होणारा अर्थ. आता अर्थपरिवर्तन आणि संकल्पना आणि कारणे पाहूयात. व्याख्या काय? अर्थपरिवर्तनाची शब्दाच्या ध्वनिरूप आकार आणि त्याचा आशय यांच्यातील संबंध बदलणे म्हणजे अर्थपरिवर्तन होय. अर्थपरिवर्तन म्हणजे काय? शब्दाचा ध्वनिरूप आकार, जो शब्द आहे त्या शब्दाचा ध्वनिरूप आकार आणि त्याचा आशय यांच्यातील जो संबंध बदलतात त्या बदलाला अर्थपरिवर्तन असे म्हणतात. अर्थपरिवर्तनाचे मुख्य कारण काय? परिस्थितीतील बदल, भाषिक परिस्थिती. उदाहरणार्थ फ्रेंच भाषेत ने पर्सोने मधील ने लोप पावला. पर्सोने ऐतिहासिक पर्सन, आता ने पर्सन मधील ने लोप पावला. ऐतिहासिक परिस्थिती, वस्तूचे स्वरूप बदलले तरी नाव तेच राहते. उदाहरणार्थ कोळशाच्या शेगडीवरून विजेची शेगडी. सामाजिक स्तरभेद, वेगवेगळ्या गटात शब्दांचे वेगळे अर्थ. उदाहरणार्थ सिस्टर, बहीण किंवा नर्स. भौगोलिक परिस्थिती, स्थानानुसार अर्थ बदलतो. उदाहरणार्थ अमेरिकेत कॉर्न
म्हणजे मका, तर स्कॉटलंडमध्ये बाजरी. नववस्तूंची निर्मिती, जुन्या शब्दांचा वापर नव्या वस्तूंसाठी करणे, उदाहरणार्थ ग्लास, काचेचा आता स्टीलच्या भांड्यालाही म्हणतात. आकाशवाणी आता रेडिओसाठी वापरला जातो. 4. भाषाबंदी, टॅबू, अशुभ किंवा अश्लील शब्द टाळण्यासाठी पर्यायी शब्द वापरणे, उदाहरणार्थ मृत्यूऐवजी कैलासवासी, लघवीऐवजी लघुशंका. रूपक, मेटाफोर, एका गोष्टीचा गुण दुसऱ्या गोष्टीला लावणे, उदाहरणार्थ पांढरा हत्ती, गळ्यातली ताईत. व्यंगात्मकता, उपरोधाने शब्द वापरणे, उदाहरणार्थ दारुड्याला तीर्थरूप म्हणणे. पसंती नापसंती, उदाहरणार्थ मीठ हा शब्द पूर्वी अन्नासाठी होता, आता फक्त मांसासाठी वापरला जातो. 8. शब्दातील संदिग्धता, एकाच शब्दाचे अनेक अर्थ असल्याने होणारा बदल. साहचर्य, कल्पनाजन्य, उदाहरणार्थ खादाड मुलाला बकासूर म्हणणे. निकटत्वजन्य, पान वाढ म्हणजे जेवण वाढ. सादृश्यजन्य, उदाहरणार्थ माशासारखे डोळे म्हणून मीनाक्षी. ग्राम्यता परिहार, लज्जास्पद गोष्टी फिरवून सांगणे. अर्थपरिवर्तनाचे प्रकार आणि वर्गीकरण. जुने वर्गीकरण, ओल्ड क्लासिफिकेशन. अर्थसंकोच, शब्दाचा अर्थ संकोचित किंवा मर्यादित होतो, उदाहरणार्थ पंकज, चिखलात जन्मलेले, आता फक्त कमळ. उदाहरणार्थ मृग, प्राणी, आता फक्त हरिण. अर्थविस्तार, वाइंडिंग, शब्दाचा अर्थ व्यापक होतो, उदाहरणार्थ कुशल, दर्भ तोडणारा, आता हुशार आणि तरबेज. उदाहरणार्थ तेल, तिळाचे, आता कोणतेही तेल, गोडे तेल, घासलेट वगैरे. रूपकजन्य परिवर्तन, रूपकामुळे अर्थ बदलतो, उदाहरणार्थ राईचा पर्वत करणे. 4. सन्निहितार्थ प्राप्ती, काळ स्थळानुसार अर्थ बदल, उदाहरणार्थ चीक, जॉ, शब्दांचे बदललेले अर्थ. 5. अवयवावी संबंध, पूर्ण गोष्टीसाठी भागाचा उल्लेख, उदाहरणार्थ दरडोई, प्रत्येक माणसाला. सौम्य अर्थत्व, कठोर अर्थ सौम्य करणे, उदाहरणार्थ अकांड तांडव. तीव्रत्व, अर्थाची तीव्रता वाढवणे, उदाहरणार्थ मिजाज म्हणजे तब्येत, पण आता ऐट या अर्थाने वापरले जाते. अर्थोत्कर्ष, अर्थ चांगला किंवा उच्च होणे, उदाहरणार्थ असामी म्हणजे माणूस, पण आता बडा व्यक्ती. अर्थप्रकर्ष, अर्थ खालावणे किंवा वाईट होणे, उदाहरणार्थ अवतार, देवाचा अवतार, आता गबाळा म्हणून माणसाला म्हणतात, गबाळ्या माणसाला. उदाहरणार्थ शालक, मेहुणा, आता शिवी म्हणून वापर साला. नवे वर्गीकरण, आधुनिक भाषा वैज्ञानिकांनी भाषिक संदर्भाच्या आधारे 3 प्रकार मांडले आहेत. भाषिक संदर्भाचा संकोच, अर्थसंकोच, भाषिक संदर्भाचा विस्तार, भाषिक संदर्भातील बदल. अर्थविचार आणि अर्थपरिवर्तन, सेमॅन्टिक आणि सेमॅन्टिक चेंज. वास्तविक आणि अर्थाची संकल्पना, शब्द आणि अर्थ यांचा संबंध अतूट. काळाच्या ओघात शब्दांचे अर्थ बदलतात किंवा काही शब्द लुप्त होतात. अर्थ म्हणजे अर्थ हा भाषेचा आत्मा आहे. शब्द उच्चारतात मनात जी प्रतिमा होते त्याला अर्थ म्हणतात. अर्थ निर्मितीच्या 3 शक्ती. 1. अभिधा, शब्दाचा मुख्य किंवा सरळ अर्थ, वाच्यार्थ, उदाहरणार्थ झाड. 2. लक्षणा, मुख्य अर्थ लागू पडत नसल्यास घेतला जाणारा सुसंगत अर्थ, लक्षार्थ. व्यंजना, वाच्यार्थ आणि लक्षार्थापलीकडे ध्वनित होणारा अर्थ म्हणजे व्यंग्यार्थ. अर्थाचे प्रकार 7 प्रकार आहे. आत्ताच पाहिले आपण. निर्देशवर प्रकार, संकल्पनिक अर्थ, शब्दाचा कोशागत किंवा मूळ अर्थ, उदाहरणार्थ आई म्हणजे जन्मदात्री. गुणव्यंजक अर्थ, गाढव, शब्दाच्या मूळ अर्थासोबत जोडलेले गुणधर्म, गाढव म्हणजे केवळ प्राणी नाही तर मूर्खपणा गुण. शैलीगत अर्थ, बोलणाऱ्याच्या शब्दांच्या निवडीवरून हा अर्थ स्पष्ट होतो, उदाहरणार्थ गर्वाऐवजी अभिमान वापरणे. भावपर अर्थ, बोलणाऱ्याच्या आवाजातील चढ-उतार किंवा टोनवरून अर्थ समजतो, उदाहरणार्थ उपरोधाने शहाणा म्हणणे. परावर्तित अर्थ, शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे ऐकणारा कधीकधी चुकीचा किंवा वेगळा अर्थ घेतो, उदाहरणार्थ अपरोक्षचा चुकीचा अर्थ घेणे, मागे घेणे असा. सहचार्यपर अर्थ, काही शब्द नेहमी विशिष्ट शब्दांच्या सोबतीनेच येतात, उदाहरणार्थ भरघोस पीक, ठळक बातम्या. विषय अर्थ,
थीमॅटिक मिनिंग, वाक्यरचनेतील शब्दांच्या क्रमाने जो अर्थ प्राप्त होतो तो. अर्थपरिवर्तनाची कारणे, परिस्थितीतील बदल, भाषिक इतर शब्दांच्या लोपामुळे अर्थ बदलतो. उदाहरणार्थीमध्ये फ्रेंच भाषेतील एनीचा लोप, ऐतिहासिक वस्तूचे स्वरूप बदलले तरी नाव तेच राहते. कोळशाच्या शेगडी वरून विजेची शेगडी. भौगोलिक परिस्थिती, स्थानानुसार अर्थ बदलतो. अमेरिकेत कॉर्न तर म्हणजे मका, तर स्कॉटलंडमध्ये बाजरी. नववस्तूंची निर्मिती, जुन्या शब्दांचा वापर नव्या वस्तूंसाठी करणे. उदाहरणार्थ ग्लास, काचेचा ग्लास आता स्टीलचा ग्लास, पेल्यालाही ग्लास म्हणतात. भाषाबंदी, अशुभ किंवा अश्लील गोष्टींसाठी पर्यायी शब्द वापरणे. मृत्यूऐवजी कैलासवासी. रूपक, साम्यामुळे एका गोष्टीचे नाव दुसऱ्याला देणे. पांढरा हत्ती, गळ्यातील राईचा पर्वत करणे. व्यंगात्मकता, उपहासाने उलट अर्थाचा शब्द वापरणे. दारुड्याला तीर्थरूप म्हणणे. पसंती, नापसंती, सामाजिक पसंतीमुळे अर्थ बदलतो. मीठ हा शब्द अन्नासाठी होता, आता फक्त मांसासाठी आहे. सहचार्य, कल्पनाजन्य, खूप खाणाऱ्याला बकासूर म्हणणे. निकटत्वजन्य, पान वाढ, जेवण वाढ. सादृश्यजन्य, उदा माशासारखे डोळे म्हणून मीनाक्षी. ग्राम्यता, परिहार, लज्जास्पद गोष्टी सभ्य भाषेत सांगणे, शौचास जाणे. अर्थपरिवर्तनाचे वर्गीकरण, जुने वर्गीकरण म्हणजे काय, अर्थसंकोच आहे. नंतर मग अर्थविस्तार, रूपकजन्य परिवर्तन, सन्निहितार्थ प्राप्ती, सौम्यथार्थत्व, तीव्रत्व, अर्थोत्कर्ष, अर्थप्रकर्ष हे जुने वर्गीकरण आहे. नवीन वर्गीकरणामध्ये भाषिक संदर्भाचा संकोच, भाषिक संदर्भाचा विस्तार. भाषिक संदर्भाचा संकोच म्हणजे कुंकुम पत्रिका, फक्त पत्रिका. भाषिक संदर्भाचा विस्तार म्हणजे व्यासपीठ, पूर्वी धार्मिक, आता कोणतेही स्टेज. अर्थांतर, ट्रान्सफर, जुना संदर्भ जाणून पूर्ण नवीन संदर्भ घेणे. उदाहरणार्थ सूतक, पूर्वी जन्म मृत्यू दोन्हीसाठी, आता फक्त मृत्यूसाठी. वस्तू रूपांतर, वस्तू बदलली तरी नाव तेच राहते. उदाहरणार्थ शेगडी. भाषिक आदान, जेव्हा दोन भाषांचा संपर्क येतो तेव्हा एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेतील स्वीकारले जातात, त्याला भाषिक आदान म्हणतात. भाषिक आदानाची कारणे काय, अनुकरण प्रवृत्ती, मानवी स्वभाव नवीन गोष्टींचे अनुकरण करण्याचा असतो. उदाहरणार्थ ताणऐवजी टेन्शन, सहलीऐवजी पिकनिक, अभिव्यक्तीची गरज. परसंस्कृतीतील नवीन वस्तू संकल्पना आपल्या भाषेत नसल्यास ते शब्द जसे तसे स्वीकारले जातात. उदाहरणार्थ बस, तिकीट, डॉक्टर, पेन. सामाजिक दर्जा, सोशल स्टेटस, प्रतिष्ठा जपण्यासाठी परभाषेचा वापर. उदाहरणार्थ आई बाबाऐवजी मॉम डॅड, पाहुणे ऐवजी गेस्ट. आदानाचे प्रकार, टाईप ऑफ बोरिंग. आदान म्हणजे काय, उसने घेणे. ब्लूमफिल्डचे वर्गीकरण, सांस्कृतिक आदान, शेजारील भाषकांकडून होणारे आदान. उदाहरणार्थ मराठीत अरबी, फारसीतून आलेले शब्द. जाहिरात, कागद, तारीख. सन्निहित आदान, इंटिमेट बोरोविंग. एकाच समाजात दोन भाषा बोलल्या जातात तेव्हा प्रबळ भाषेकडून कनिष्ठ भाषेत शब्द येतात. उदाहरणार्थ मराठीत आलेले युद्धविषयक, कायदेविषयक फारसी शब्द. फौज, तोफ, अपील. बोलींमधील आदान, ग्रामीण बोलीतून प्रमाण भाषेत येणारे शब्द. हॅकेटचे वर्गीकरण, शब्द आदान, परभाषेतील शब्द जशाच्या तशा स्वीकारणे. उदाहरणार्थ टेबल, फ्रीज, डॉक्टर, बटाटा, पगार. रूपांतर आदान, परभाषेतील शब्दाचा अर्थ स्वभाषेतील शब्दाला देणे. उदाहरणार्थ एंगेजमेंटसाठी साखरपुडा वापरणे पण पद्धत बदलणे. भाषांतरण आदान, परभाषेतील शब्दाचे भाषांतर करून नवीन शब्द बनवणे. उदाहरणार्थ लिपस्टिक, ओठशलाका वापरत नाही. क्रोकोडाईल टीयर्स, नक्राश्रू. समिश्र आदान, एक शब्द स्वभाषेतील व एक परभाषेतील शब्द. उदाहरणार्थ लिहिणे, ॲबल, पॉवरबाज, मोटारगाडी. उच्चार आदान, उच्चाराची पद्धत स्वीकारणे. उदाहरणार्थ आहे ऐवजी हाय, नाही ऐवजी नाय. व्याकरण आदान, परभाषेतील प्रत्यय आणि व्याकरणिक विशेष स्वीकारणे. उदाहरणार्थ फारसी, दार प्रत्यय लावून वतनदार.
अब्रूदार. आदानाचा भाषेवरील परिणाम. भाषेचा शब्दसंग्रह समृद्ध होतो. भाषिक व्यवहार. परिणाम काय? आदानाचा भाषेवरील परिणाम काय होतो? तर भाषेचा शब्दसंग्रह समृद्ध होतो, भाषिक व्यवहार सुलभ होतो, अभिव्यक्ती क्षमता वाढते, भाषा काळानुसार टिकून राहण्यास मदत होते. आता या घटकावर काही दीर्घोत्तरी प्रश्न आलेत, ते पाहूया. अर्थ म्हणजे काय ते सांगून अर्थनिर्मितीच्या 3 शक्ती स्पष्ट करा. भाषा व्यवहारात शब्दाला आणि त्याच्या अर्थाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थ हा भाषेचा आत्मा मानला जातो. शब्द उच्चारताच आपल्याला मनात त्या शब्दाबद्दलची जी प्रतिमा तयार होते किंवा जो बोध होतो त्याला अर्थ असे म्हणतात. अर्थनिर्मितीमागे प्रामुख्याने 3 शक्ती कार्यरत असतात. अर्थनिर्मितीची 3 शक्ती कोणत्या आहेत? अभिधा. शब्दाचा उच्चार केल्याबरोबर जो मुख्य आणि सरळ अर्थ मनात येतो त्याला वाच्यार्थ म्हणतात आणि ज्या शक्तीमुळे हा अर्थ कळतो तिला अभिधा म्हणतात. ही शब्दाची पहिली शक्ती आहे. उदाहरणार्थ झाड हा शब्द उच्चारतात डोळ्यासमोर झाडाची विशिष्ट आकृती येते. लक्षणा. अनेकदा वाक्याचा अर्थ समजण्यासाठी केवळ मुख्य अर्थ वाच्यार्थ पुराचा ठरत नाही. अशा वेळी मुख्य अर्थाला बाधा येत असेल तर त्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. याला लक्षार्थ म्हणतात आणि या शक्तीला लक्षणा असे म्हणतात. उदाहरणार्थ मी समग्र तुकाराम वाचला. येथे तुकाराम व्यक्तीला वाचले नसून त्याचे साहित्य वाचले हा लक्षार्थ येतो. व्यंजना. जेव्हा शब्दाचा वाच्यार्थ किंवा लक्षार्थ यापेक्षा वेगळाच पण चमत्कृतीपणे अर्थ निघतो तेव्हा त्याला व्यंग्यार्थ म्हणतात. काव्यामध्ये ह्या शक्तीचा वापर जास्त होतो. उदाहरणार्थ पानिपतमध्ये 1000 बांगडी फुटली. याचा अर्थ हजारो स्त्रिया विधवा झाल्या, युद्धात रक्तपात झाला असाच खोल अर्थ निघतो. प्रश्न 2. अर्थाचे विविध प्रकार. सोदाहरण स्पष्ट करा. शब्दांच्या अर्थाचे वर्गीकरण विविध प्रकारांत केले जाते. दिलेल्या अभ्यासक्रमानुसार 7 प्रकार आहेत. निर्देशपर. सांकल्पनिक अर्थ. या शब्दाचा कोशातील किंवा मूळ अर्थ असतो. यालाच तार्किक अर्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ आई या शब्दाला सांकल्पनिक अर्थ जन्म देणारी स्त्री असा आहे. गुणव्यंजक अर्थ. शब्दाच्या मूळ अर्था व्यतिरिक्त रूढीने किंवा अनुभवाने त्याला काही गुण चिकटतात. उदाहरणार्थ तो गाढव आहे. येथे गाढव म्हणजे प्राणी नसून मूर्खपणा हा गुण अपेक्षित असतो. शैलीगत अर्थ. बोलणाऱ्या व्यक्तीने निवडलेल्या शब्दांवरून हा अर्थ व्यक्त होतो. यावरून व्यक्तीचे संस्कार व सामाजिक दर्जा कळतो. उदाहरणार्थ गर्वाऐवजी अभिमान किंवा घमेंड वापरणे. भावपर अर्थ. बोलणाऱ्याच्या आवाजातील चढ उतार किंवा टोनवरून हा अर्थ कळतो. उदाहरणार्थ एखाद्याला रागाने किंवा उपहासाने शहाणा म्हणणे. परिवर्तित अर्थ. एका शब्दाचे अनेक अर्थ असतील तरी ऐकणारा कधीकधी मूळ अर्थ सोडून दुसराच अर्थ घेतो. उदाहरणार्थ अपरोक्ष म्हणजे नजरेसमोर पण मराठीत त्याचा अर्थ मागे किंवा नजरेआड असा घेतला जातो. सहचार्यपर अर्थ. काही शब्द नेहमी ठराविक शब्दांच्या सोबतीनेच येतात. त्यातून विशिष्ट अर्थ निर्माण होतो. उदाहरणार्थ कडाक्याचे भांडण, धो-धो पाऊस. विषय अर्थ. वाक्यातील शब्दांच्या रचनेमुळे किंवा क्रमामुळे जो अर्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ पाऊस आला तेव्हा विजा कडाडल्या आणि विजा कडाडल्या तेव्हा पाऊस आला. यात क्रमामुळे अर्थछटा बदलतात. प्रश्न 3. अर्थ परिवर्तन म्हणजे काय? अर्थ परिवर्तनास कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीतील बदल विशद करा. अर्थ परिवर्तन संकल्पना. शब्दाचा ध्वनिरूप आकार आणि त्याचा आशय यांच्यातील संबंध म्हणजे अर्थ होय. जेव्हा काळाच्या योगात शब्द आणि त्याचा अर्थ यांच्यातील संबंधात बदल होतो तेव्हा त्याला अर्थ परिवर्तन म्हणतात. परिस्थितीतील बदल. अर्थ परिवर्तन म्हणजे काय संकल्पना? तर शब्दाचा ध्वनिरूप आकार आणि त्याचा आशय यांच्यातील जो संबंध आहे म्हणजेच त्याला अर्थ म्हटलं आहे. जेव्हा काळाच्या योगात शब्द आणि त्याचा अर्थ यांच्यातील संबंधात बदल होतो तेव्हा त्याला अर्थ परिवर्तन असे म्हणतात. परिस्थितीतील बदल. परिस्थिती बदलल्यामुळे शब्दांचे अर्थ बदलतात. याचे 3 उपप्रकार आहेत. भाषिक परिस्थिती. भाषेतील काही शब्दांचा किंवा अव्ययांचा लोप झाल्यामुळे उरलेल्या शब्दांचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ फ्रेंच भाषेत नकारार्थी वाक्यात वापरल्या जाणाऱ्या 2 शब्दांपैकी एकाचा लोप झाल्याने उरलेल्या शब्दाला नकारार्थी अर्थ प्राप्त झाला. ऐतिहासिक परिस्थिती. काळानुसार वस्तूचे स्वरूप बदलते पण नाव तेच राहते.
उदाहरणार्थ पूर्वी कोळशावर चालणाऱ्या साधनाला शेगडी म्हणतात, आता विजेवर किंवा गॅसवर चालणाऱ्या साधनालाही शेगडीच म्हणतात, जरी त्यात कोळसा नसलो तरी. सामाजिक स्तरभेद. समाजात विविध गटात एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. उदाहरणार्थ सिस्टर हा शब्द घरात बहीण म्हणून वापरला जातो, तर हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून वापरला जातो. तसेच मदर, फादर हे शब्द चर्चमध्ये वेगळ्या अर्थाने धर्मगुरू म्हणून वापरले जातात. प्रश्न 4. अर्थपरिवर्तनाची मानसशास्त्रीय व इतर कारणे, भाषाबंदी, रूपक इत्यादी स्पष्ट करा. परिस्थिती व्यतिरिक्त मानवी स्वभाव, समजुती आणि वापर यांमुळेही अर्थपरिवर्तन घडते. याचे प्रमुख कारणे खालीलप्रमाणे. भाषाबंदी. अशुभ, अश्लील किंवा भीतीदायक शब्दांचा थेट उल्लेख करणे टाळले जाते. त्याऐवजी सौम्य शब्द वापरले जातात, ज्यामुळे कालांतराने अर्थ बदलतो. मृत्यू हा शब्दाऐवजी कैलासवासी, देवाज्ञा, लघवीऐवजी लघुशंका. रूपक मेटाफोर. एका वस्तूचे गुणधर्म दुसऱ्या वस्तूत दिल्यास आपण रूपकाचा वापर करतो. उदाहरणार्थ पांढरा हत्ती, खर्चिक बाब, गळ्यातील ताईत, अतिशय प्रिय व्यक्ती. व्यंगात्मकता. एखाद्याचा उल्लेख उपहासाने करण्यासाठी विरुद्ध अर्थाचे शब्द वापरणे. उदाहरणार्थ दारुड्याला तीर्थरूप म्हणणे किंवा मूर्खाला बृहस्पती म्हणणे. सहचार्य. दोन गोष्टींच्या सततच्या संबंधामुळे अर्थ बदलतो. उदाहरणार्थ बकासूर म्हणजे राक्षस, पण खूप खाणाऱ्या मुलाला सहचार्याने बकासूर म्हटले जाते. पसंती नापसंती. समाजाच्या पसंतीनुसार शब्दाचा अर्थ संकुचित होतो. उदाहरणार्थ इंग्रजीत मीठचा मूळ अर्थ अन्न असा होता, पण तो आता फक्त मांस या अर्थाने रूढ झालेला आहे. प्रश्न 5. अर्थसंकोच आणि अर्थविस्तार या संकल्पना उदाहरण स्पष्ट करा. परिवर्तनाच्या वर्गीकरणात हे दोन अत्यंत महत्त्वाचे प्रकार आहेत. अर्थसंकोच, नॅरोइंग ऑफ मिनिंग. म्हणजे अर्थसंकोच म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ संकोच होतो, नॅरो होतो, संकुचित होतो. जेव्हा एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ व्यापक असतो, पण कालांतराने तो मर्यादित आणि संकुचित होतो, तेव्हा त्याला अर्थसंकोच म्हणतात. यामध्ये शब्दाची व्याप्ती कमी होते. उदाहरणार्थ मृग. पूर्वी मृग या शब्दाचा अर्थ कोणताही प्राणी असा होता. आता मृगराज सिंहासाठी वापरला जात असे, पण आता मराठीत मृग म्हणजे फक्त हरिण असा संकुचित अर्थ घेतला जातो. पंकज या शब्दाचा मूळ अर्थ चिखलात जन्मलेले सर्व काही, बेडूक, किडे इत्यादी असा होतो, परंतु आता हा शब्द फक्त कमळ याच एकाच अर्थाने वापरला जातो. अर्थविस्तार, वायडिंग ऑफ मिनिंग. जेव्हा शब्दाचा मूळ अर्थ मर्यादित असतो, पण कालांतराने तो व्यापक होऊन अनेक गोष्टींसाठी वापरला जातो, तेव्हा त्याला अर्थविस्तार म्हणतात. उदाहरणार्थ तेल. मूळ अर्थ फक्त तिळाचा रस. तेल म्हटलं तर मूळ अर्थ फक्त तिळाच्या रसासाठीच म्हटलं जायचं, तेल अधिक तेल. पण आता भुईमुगाचे, खोबऱ्याचे किंवा घासलेले अशा सर्व स्निग्ध पदार्थांना तेल म्हटले जाते. कुशल. मूळ अर्थ दर्भ, गवत तोडण्यात तरबेज असा होता, पण आता कोणत्याही कामात हुशार असलेल्या व्यक्तीला कुशल म्हटले जाते. प्रश्न 6. अर्थोत्कर्ष आणि अर्थप्रकर्ष म्हणजे काय, यांचे उदाहरण सहित लिहा. शब्दाच्या अर्थाच्या दर्जात होणाऱ्या बदलांवरून हे दोन प्रकार पडतात. शब्दाच्या अर्थाच्या होणाऱ्या बदलांवरून हे दोन प्रकार पडतात. अर्थोत्कर्ष. जेव्हा एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ सामान्य किंवा कमी महत्त्वाचा असतो, परंतु कालांतराने त्याला चांगला, उच्च किंवा अधिक सन्मानजनक अर्थ प्राप्त होतो, तेव्हा त्याला अर्थोत्कर्ष म्हणतात. उदाहरणे. आसामी. फारसी भाषेत त्याचा मूळ अर्थ सामान्य माणूस असा आहे, परंतु मराठीत तो बडा व्यक्ती किंवा श्रीमंत व्यक्ती असा चांगल्या अर्थाने वापरला जातो. साहस. पूर्वी अविचारी कृत्य असा अर्थ होता, पण आता साहस, पराक्रम या अर्थाने चांगल्या अर्थाने वापरला जातो. अर्थप्रकर्ष. जेव्हा एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ चांगला किंवा पवित्र असतो, परंतु कालांतराने तो शब्द वाईट, तुच्छ किंवा खालच्या दर्जाच्या अर्थाने वापरला जातो, तेव्हा त्याला अर्थप्रकर्ष म्हणतात. हे अर्थप्रकर्ष अगदी अर्थोत्कर्षाच्या उलट काम करते. ओके.
अर्थ उत्कर्षामध्ये शब्दाचा जो सामान्य अर्थ आहे तिथून त्याला उच्च दर्जाच्या अर्थामध्ये सन्मानजनक अर्थ प्राप्त होतो. तर अर्थप्रकर्षामध्ये ज्या मूळ शब्दाचा अर्थ चांगला किंवा पवित्र असतो, त्याला कालांतराने वाईट, तुच्छ, खालच्या दर्जाचा अर्थ प्राप्त होतो. त्याला अर्थप्रकर्ष म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात आहेत. उदाहरणार्थ अवतार. मूळ अवतार देवाचा अवतार, परंतु आताच्या गबाळ्या आणि अस्ताव्यस्त राहणाऱ्या माणसाला उपासाने अवतार म्हटले जाते. कलावंत. मूळ अर्थ कलाकार, कलावंत, परंतु नंतर हा शब्द नाचणारी किंवा वेश्या व्यवसायाशी संबंधित म्हणून वापरला जाऊ लागल्याने अर्थाची अवनती झालेली दिसते. शालक. मूळ अर्थ मेहुणा, आता मात्र साला ही शिवी म्हणून वापरली जाते. प्रश्न 7. अर्थ परिवर्तनाचे नवे वर्गीकरण. आधुनिक वर्गीकरण कसे केले जाते? जुने वर्गीकरण शब्दाच्या अर्थातील चांगल्या वाईट बदलांवर आधारित होते. आधुनिक भाषावैज्ञानिकांनी उदाहरणार्थ उल्मान भाषिक संदर्भ याला आधार मानून नवीन वर्गीकरण मांडले आहे. याचे 3 प्रकार आहेत. भाषिक संदर्भाचा संकोच. काही वेळा 2 शब्द नेहमी सोबत येतात, सहचार्य, पण नंतर त्यातील विशेषणाचा लोप होऊन नाम त्याच मर्यादित अर्थाने वापरले जाते. उदाहरणार्थ पूर्वी कुंकुम पत्रिका म्हटले जायचे, आता फक्त पत्रिका म्हटले तरी त्याचा अर्थ लग्नाची किंवा कार्याची पत्रिका असाच घेतला जातो. 2. भाषिक संदर्भाचा विस्तार. शब्दाचा वापर पूर्वीपेक्षा अधिक आणि संदर्भात होऊ लागल्यास हा बदल होतो. उदाहरणार्थ व्यासपीठ. पूर्वी ज्या पीठावर आसनावर व्यास बसत त्याला व्यासपीठ म्हणत. आता कोणत्याही वक्त्याच्या बोलण्याच्या जागेला किंवा स्टेजला व्यासपीठ असेच व्यापक अर्थाने म्हटले जाते. 3. भाषिक संदर्भातील बदल. अर्थांतर. जुना संदर्भ पूर्णपणे जाऊन त्या जागी नवीन संदर्भ येतो. उदाहरणार्थ सूतक. पूर्वी याचा अर्थ नवीन बालकाच्या जन्मामुळे किंवा मृत्यूमुळे होणारे औषध असा दोन्हीसाठी होता, पण आता सूतक हा शब्द फक्त मृत्यूशी संबंधित औषधासाठीच वापरला जातो. जन्माचा संदर्भ लुप्त झाला आहे. भाषिक आदान म्हणजे काय, त्याची कारणे लिहा. संकल्पना. जेव्हा 2 भिन्न भाषिक समाज एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा एका भाषेतील शब्द, वाक्यप्रचार किंवा उच्चार पद्धती दुसऱ्या भाषेत स्वीकारल्या जातात. या प्रक्रियेला भाषिक आदान किंवा शब्द उसनेवारी असे म्हणतात. भाषिक आदानाची कारणे काय? अनुकरण प्रवृत्ती. माणसाचा स्वभाव नवीन गोष्टींचे अनुकरण करण्याचा असतो. स्वभाषेत शब्द असूनही प्रतिष्ठेसाठी किंवा सवयीने परभाषेचे अनुकरण केले जाते. उदाहरणार्थ ताण ऐवजी टेन्शन, सहली ऐवजी पिकनिक. दुसरा आहे अभिव्यक्तीची गरज. परसंस्कृतीतील वस्तू किंवा संकल्पना आपल्याकडे नवीन असतात आणि त्यासाठी स्वभाषेत शब्द नसतो. अशा वेळी गरज म्हणून परभाषेतील शब्द स्वीकारले जातात. उदाहरणार्थ इंग्रजीतून आलेले टेबल, पेन, बस, तिकीट, डॉक्टर. सामाजिक दर्जा. सोशल स्टेटससाठी, प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि आपण उच्चभ्रू आहोत हे दाखवण्यासाठी अनेकदा परभाषेतील शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ आई-बाबांऐवजी मॉम, डॅड, पाहुण्याऐवजी गेस्ट, जेवणाऐवजी लंच, डिनर. ब्लूमफिल्ड आणि हॉकेट यांनी केलेले आदानाचे वर्गीकरण थोडक्यात सांगा. भाषिक आदानाचे वर्गीकरण भाषावैज्ञानिकांनी खालीलप्रमाणे केले आहे. ब्लूमफिल्डचे वर्गीकरण. सांस्कृतिक आदान. दोन संस्कृती संपर्कात आल्यावर होणारे बदल. उदाहरणार्थ मराठीत आलेले फारसी, अरबी शब्द, जाहिरात, गरीब इत्यादी. सन्निहित आदान, इंटिमेट बोरोइंग. एकाच राजकीय किंवा भौगोलिक क्षेत्रात 2 भाषा बोलल्या जातात तेव्हा श्रेष्ठ भाषेकडून कनिष्ठ भाषेत शब्द येतात. उदाहरणार्थ पोर्तुगीज इंग्रजी शब्दांचा मराठीत शिरकाव. बोलींमधील आदान. एकाच भाषेच्या विविध बोलींमध्ये देवाणघेवाण होते. हॅकेटचे वर्गीकरण. शब्द आदान. परभाषेचे शब्द जसे तसे घेणे. उदाहरणार्थ ग्लास, डॉक्टर, बटाटा इत्यादी. रूपांतर आदान. परभाषेतील अर्थ स्वभाषेतील शब्दांवर लादणे. उदाहरणार्थ एंगेजमेंटसाठी साखरपुडा वापरणे. भाषांतरादान. परभाषेतील शब्दांचे भाषांतर करून नवीन शब्द बनवणे. उदाहरणार्थ कोल्ड वॉर, शीतयुद्ध. समिश्र आदान, लोन ब्लेंड. अर्धा शब्द परकी, अर्धा शब्द स्वीकीय. उदाहरणार्थ पॉवर बाज, मोटार गाडी. असे शब्द जे आहेत ते मिश्रादानाचे असतात.
प्रश्न 10 भाषिक आदानाचे भाषेवर होणारे परिणाम विशद करा. भाषिक आदान ही एक नैसर्गिक आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. याचे भाषेवर खालीलप्रमाणे परिणाम होतात. शब्दसंग्रहात वाढ. भाषेतील शब्द स्वीकारल्यामुळे भाषेचा शब्दसंग्रह व्होकॅब्युलरी प्रचंड समृद्ध होते. मराठीत फारसी, अरबी, पोर्तुगीज आणि इंग्रजी शब्दांमुळे मोठी भर पडली आहे. भाषिक व्यवहार सुलभ. अनेक तांत्रिक किंवा नवीन वस्तूंसाठी उदाहरणार्थ मोबाईल, मिक्सर, रेल्वे परभाषेतील शब्द वापरल्याने दळणवळण आणि व्यवहार सोपा होतो. अभिव्यक्ती क्षमता वाढते. काही वेळा स्वभाषेतील शब्दांपेक्षा परभाषेतील शब्दांतून अधिक नेमका अर्थ व्यक्त होतो. उदाहरणार्थ मूड, टेन्शन यामुळे भाषेची अभिव्यक्ती क्षमता वाढते. व्याकरणावर परिणाम. दीर्घकाळ संपर्कामुळे केवळ शब्दच नाही तर परभाषेतील प्रत्यय आणि व्याकरणिक रचनाही भाषेत येतात. उदाहरणार्थ फारसी दार हा प्रत्यय लागून मराठीतील वतनदार, रुबाबदार असे शब्द तयार झाले आहेत. भाषा टिकून राहण्यास मदत होते. जी भाषा इतर भाषांमधील चांगले शब्द सामावून घेते ती काळाच्या ओघात नष्ट न होता अधिक प्रभावी आणि जिवंत राहते. आदान प्रक्रियेमुळे भाषेचे आयुष्य वाढते. आता काही लघु उत्तरी प्रश्न आलेत ते पाहूया. अर्थनिर्मितीच्या 3 शक्ती कोणत्या आहेत? अर्थनिर्मितीच्या 3 मुख्य शक्ती आहेत. अभिधा, शब्दाचा मुख्य किंवा सरळ अर्थ वाच्यार्थ व्यक्त करणारी शक्ती. लक्षणा, मुख्य अर्थाला बाधा आल्यास त्याशी सुसंगत दुसरा अर्थ लक्षार्थ व्यक्त करणारी शक्ती. व्यंजना, वाच्यार्थ आणि लक्षार्थापलीकडे जाऊन वेगळा गूढ अर्थ व्यंग्यार्थ सुचवणारी शक्ती. प्रश्न 2 सहचार्यपर अर्थ म्हणजे काय? काही शब्द भाषेत नेहमी ठराविक शब्दांच्या सोबतीने येतात. काही शब्द ठराविक भाषेच्या सोबतीनेच येतात. त्यामुळे त्यांना एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. त्याला सहचार्यपर अर्थ म्हणतात. उदाहरणार्थ बातम्या या शब्दासोबत ठळक हा शब्द आल्यास ठळक बातम्या असा एक रूढ अर्थ तयार होतो. अर्थसंकोच. प्रश्न 3 म्हणजे काय? अर्थसंकोच म्हणजे काय? जेव्हा एखाद्या शब्दाचा मूळचा अर्थ व्यापक असतो परंतु कालांतराने तो संकुचित होऊन तो शब्द केवळ एका विशिष्ट गोष्टीसाठीच वापरला जातो तेव्हा त्याला अर्थसंकोच म्हणतात. उदाहरणार्थ मृग म्हणजे कोणताही प्राणी पण आता फक्त संकुचित होऊन फक्त हरिण असा होतो. हरिणसाठी मृग हा शब्द वापरला जातो. प्रश्न 4 अर्थविस्तार एका उदाहरणासह स्पष्ट करा. जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ पूर्वी मर्यादित असतो पण नंतर कालांतरानंतर तो व्यापक होतो आणि अनेक गोष्टींसाठी वापरला जातो तेव्हा त्याला अर्थविस्तार असे म्हणतात. उदाहरणार्थ कुशल या शब्दाचा मूळ अर्थ दर्भ गवत तोडणारा असा होता पण आता कोणत्याही कामात हुशार असा व्यापक अर्थ झालेला आहे. अर्थप्रकर्ष म्हणजे काय? जेव्हा एखाद्या चांगल्या आणि उच्च दर्जाच्या शब्दाचा दर्जा घसरून त्याला वाईट, तुच्छ किंवा निंदनीय अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला अर्थप्रकर्ष म्हणतात. उदाहरणार्थ शालक, मेहुणा हा नातेवाचक शब्द आता साला या शिवीच्या स्वरूपात वापरला जातो. प्रश्न 6 भाषाबंदीमुळे अर्थपरिवर्तन कसे घडते? समाजमनात भीती, लज्जा, अशुभ भावनांमुळे काही शब्दांचा थेट उच्चार टाळला जातो. त्याऐवजी दुसरे पर्यायी किंवा सौम्य शब्द वापरले जातात. कालांतराने त्या पर्यायी शब्दांना तोच पक्का शब्द अर्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ मृत्यू या शब्दाची भीती वाटत असल्याने कैलासवासी किंवा देवाज्ञ असे शब्द वापरले जाऊ लागले. प्रश्न 7 अर्थ परिवर्तनाचे नवे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारांत केले जाते? ह्याचं उत्तर आहे आधुनिक भाषा वैज्ञानिकांनी भाषिक संदर्भाच्या आधारे अर्थपरिवर्तनाचे 3 प्रकार मांडले आहेत. भाषिक संदर्भाचा संकोच, भाषिक संदर्भाचा विस्तार, भाषिक संदर्भातील बदल, अर्थांतर. प्रश्न 8 भाषिक आदान घडण्यामागील कोणतीही 2 कारणे द्या. भाषिक आदान घडण्यामागील 2 प्रमुख कारणे आहेत. अनुकरण प्रवृत्ती, प्रतिष्ठेसाठी किंवा सवयीने परभाषेतील शब्दांचे अनुकरण करणे. उदाहरणार्थ पिकनिक, सहलीसाठी पिकनिक हा शब्द रूढ झाला. दुसरा अभिव्यक्तीची गरज, परसंस्कृतीतील नवीन वस्तूसाठी स्वभाषेत शब्द नसल्यास तो शब्द जसेच्या तसे स्वीकारणे. उदाहरणार्थ कम्प्युटर किंवा टेबल, पेन इत्यादी. प्रश्न 9 संमिश्र आदान म्हणजे काय? जेव्हा एखादा शब्द तयार होताना त्यातील अर्धा भाग परभाषेतील आणि अर्धा भाग स्वभाषेत असतो तेव्हा त्यास संमिश्र आदान म्हणतात. उदाहरणार्थ मोटार गाडी, मोटार हा इंग्रजी आणि गाडी हा देशी. किंवा जिल्हा अधिकारी, जिल्हा हा अरबी आणि अधिकारी हा संस्कृत मराठी. प्रश्न 10 भाषांतर आदान संकल्पना स्पष्ट करा. जेव्हा परभाषेतील शब्द जसेच्या तसे
न घेता, जशाचा तसा न घेता अर्थाच्या स्वभाषेत भाषांतर करून नवीन शब्द बनवला जातो, तेव्हा भाषांतर आदान केले म्हणतात. उदाहरणार्थ कोल्ड वॉर या शब्दावरून मराठीत शीतयुद्ध हा शब्द तयार झाला. अर्थनिर्मितीची 3 शक्ती. काही टिपा आल्यात त्या पाहूया. अर्थनिर्मितीची 3 शक्ती. भाषेत अर्थाला महत्त्व असून अर्थ व्यक्त करण्याच्या 3 प्रमुख शक्ती आहेत. अभिधा, शब्दाचा उच्चार केल्याबरोबर जो मुख्य किंवा सरळ अर्थ समजतो त्याला वाच्यार्थ म्हणतात. ही पहिली शक्ती आहे. उदाहरणार्थ साप म्हटल्यावर सरपटणारा प्राणी. लक्षणा, जेव्हा मुख्य अर्थ वाच्यार्थ लागू पडत नाही तेव्हा त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ घ्यावा लागतो, त्याला लक्षार्थ म्हणतात. पानावर बसा म्हणजे पाटावर बसा. व्यंजना, वाच्यार्थ किंवा आणि लक्षणार्थापलीकडे जाऊन वेगळाच पण चमत्कृतीपूर्ण अर्थ ध्वनित होतो, त्याला व्यंग्यार्थ म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य मावळला, याचे प्रत्येकासाठी वेगळे अर्थ होऊ शकतात. अर्थसंकोच, अर्थपरिवर्तनाचा हा एक प्रकार आहे. जेव्हा एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ खूप व्यापक असतो परंतु कालांतराने त्याचा वापर कमी होऊन तो एका विशिष्ट अर्थाने रूढ होतो, तेव्हा त्याला अर्थसंकोच म्हणतात. या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती कमी होते. उदाहरणार्थ मृग या संस्कृत शब्दाचा अर्थ कोणत्याही प्राणी असा होता, पण आता मराठीत फक्त हरिण हे एकाच प्राण्यासाठी वापरला जातो. अर्थविस्तार, जेव्हा एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ मर्यादित असतो पण काळाच्या ओघात तो व्यापक होतो आणि अनेक गोष्टींसाठी वापरला जातो, तेव्हा त्याला अर्थविस्तार म्हणतात. उदाहरणार्थ तेल हा शब्द मुळात फक्त तिळाचा रस यासाठी वापरला जात होता, पण आता भुईमुगाचे, खोबऱ्याचे, रॉकेलचे, घासलेट अनेकांसाठी हा स्निग्ध पदार्थांसाठी तेल हा शब्द वापरला जातो. अर्थप्रकर्ष, शब्दांच्या टिप 4. अर्थप्रकर्ष, शब्दाच्या अर्थाची अवनती होणे किंवा दर्जा घसरणे म्हणजे अर्थप्रकर्ष होय. जेव्हा एखादा चांगला किंवा पवित्र शब्द कालांतराने वाईट, तुच्छ, निंदनीय, शिवीच्या अर्थाने वापरला जातो तेव्हा हा बदल घडतो. उदाहरणार्थ शालक, मेहुणा या शब्दाला अपभ्रंश होऊन साला ही शब्दे शिवी रूढ झाली. उदाहरणार्थ कारभारी म्हणजे कारभार पाहणारा प्रमुख, पण खेड्यात आता नवरा किंवा मालक या अर्थाने वापरला जातो. अर्थोत्कर्ष, जेव्हा एखाद्या सामान्य किंवा कमी महत्त्वाच्या शब्दाला कालांतराने चांगला, उच्च, अधिक सन्मानजनक अर्थ प्राप्त होतो तेव्हा अर्थोत्कर्ष त्या म्हणतात. उदाहरणार्थ असामी हा शब्दाचा मूळ अर्थ माणूस, एक व्यक्ती असा होता, पण आता बडा असामी किंवा श्रीमंत व्यक्ती असा दर्जा वाढला आहे. भाषाबंदी, समाजात भीती, लज्जा आणि धार्मिक समजुतींमुळे काही शब्दांचा थेट उच्चार करणे निषिद्ध मानले जाते. अशा वेळी त्याऐवजी दुसरे सौम्य किंवा पर्यायी शब्द वापरले जातात, याला भाषाबंदी म्हणतात. अमंगला अर्थ टाळण म्हणतात. उदाहरणार्थ मृत्यू शब्दाची भीती वाटत असल्याने कैलासवासी, देवाज्ञा किंवा वारले असे शब्द वापरले जाऊ देते. लघवी या शब्दासाठी लघुशंका हा शब्द वापरला जाऊ लागला. भाषिक आदान, जेव्हा 2 भिन्न भाषिक समाज एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत स्वीकारले जातात. या प्रक्रियेला भाषिक आदान किंवा शब्द उसनेवारी म्हणतात. हे आदान व्यापारी, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कारणांमुळे घडते. यामुळे भाषेचा शब्दसंग्रह समृद्ध होतो. मराठीत इंग्रजीतून टेबल, पेन, बस इत्यादी शब्द घेतले गेले, तर फारसीतून कागद, जाहिरात हे शब्द आलेत. आदानाची कारणे. टिप 8. आदानाची कारणे. भाषिक आदान घडण्यामागे प्रामुख्याने 3 कारणे आहेत. अनुकरण, माणसाचा स्वभाव नवीन गोष्टींचे अनुकरण करण्याचा असतो. उदाहरणार्थ फॅशन म्हणून इंग्रजी शब्द वापरणे. अभिव्यक्तीची गरज, परसंस्कृतीतील वस्तू, उदाहरणार्थ मोबाईल, फ्रीज आपल्याकडे आल्यावर त्याला स्वभाषेत शब्द नसल्यामुळे मूळ शब्दच स्वीकारला जातो. सामाजिक प्रतिष्ठा, आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी प्रतिष्ठित भाषेतील शब्द वापरणे. उदाहरणार्थ पाणीऐवजी वॉटर वापरणे, आईबाबांऐवजी मॉम डॅड वापरणे. समिश्रदान, हॅकेटने केलेल्या वर्गीकरणानुसार जेव्हा एखादा नवीन शब्द तयार होताना त्यामागील एक भाग परभाषेतील आणि दुसरा भाग स्वभाषेतील असतो तेव्हा त्याला समिश्रदान म्हणतात. यात 2 भाषांचे मिश्रण असते. उदाहरणार्थ मोटार गाडी, मोटार हे इंग्रजी शब्द आहे, गाडी हा देशी शब्द आहे. उदाहरणार्थ जिल्हाधिकारी, जिल्हा हा अरबी आहे तर अधिकारी हा संस्कृत मराठी शब्द आहे. गांधीगिरी, गांधी हा नाम आहे तर गिरी हे फारसी प्रत्यय आहे.
टिप 10 भाषांतर आदान. परभाषेतील शब्द जसेच्या तसे न स्वीकारता त्या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन त्याचे स्वभाषेत भाषांतरण करून नवीन शब्द बनवणे म्हणजे भाषांतर आदान होय. भाषांतरण आदान होय. याला कॅल्क असेही म्हणतात. इंग्रजीत कोल्ड वॉर या शब्दावरून मराठीत शीतयुद्ध हा शब्द रूढ झाला. क्रोकोडाईल टीएस यावरून नरकासूर मगरीचे असो हा वाक्यप्रचार आला. तर मित्रांनो, आज आपण अर्थ परिवर्तन हा घटक चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे, समजून घेतलेला आहे, आकलन केलेलं आहे. तर तुम्ही हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, याचं आकलन करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून हा घटक तुम्हाला चांगल्या स्मरणात राहील, चांगली समज येईल, चांगला अभ्यास होईल या घटकाचा. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा आणि असेच नवीन नवीन अभ्यासक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल फॉलो करा. बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील आणि आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा, या अभ्यासाचा त्यांनाही लाभ होईल. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू. धन्यवाद.